नाही माझं लक्ष आहे बारकाईने. हां नाही हो, अशा पद्धतीने राजकारण केलं तर गाव कसं चालणार? सगळ्या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे ना. हं? हे बघा, आमच्या काळातलं राजकारण असं होतं की आम्ही सगळ्यात आधी विचार गावच्या विकासाचा करायचो. हं? सगळ्या गोष्टीत आपलेच पोटं भरले पाहिजेत असं नाही ना जमत. ज्याला खरंच गावचा विकास करायचा असेल त्यानंच राजकारणात यावं, तरच गावचा खऱ्या अर्थानं विकास होणार आहे. अहो किती प्रश्न आहेत आपल्यापुढं. हां ते काही नवीन सोसायटीचं नाटक घेऊन ठेवलं मध्येच तुम्ही? नाही ना, असं नाही होत. म्हणजे आम्ही एवढे कष्ट करून मरमर काम करून इथपर्यंत गाव आणून ठेवला आहे, एवढं चांगलं गावात विकास घडून आणला आहे, तुम्ही त्याची तर माती करायला निघाले एकदम. नाही नाही नाही, असं नाही चालायचं. समजून सांगायला पाहिजे त्यांना. ऐकत नसतील तर माझ्याकडे घेऊन या, हजर करा आमच्या पुढं, बघू काय करायचं ते. एवढे मोठे नाही झाले अजून माझा शब्द डावलतीन, कळलं काय? आम्ही बोलवलं म्हणून सांगा. बा आता जर का परत बांधले लई फटके लावे ना. भांडायचं नाही, कळलं? असं बरं. दर तुला चॉकलेट. भांडू नये म्हणून बक्षीस. हां व्यवस्थित न भांडता एकत्रित खेळा. हां अरे बाबांनो, एकोप्याने प्रेमाने राहायचं असतं. भांडण करून काय मिळतं भाई? हां जा खेळा, सुटा. नाही ना. श्याम्या आणि सावकार. चुकलं. काय चुकलं? हां आत्ता तुझी छकुली हरवली होती ना. हां तसा जीव कसा कासावीस झाला होता का नाही? कोणी शोधून आणली तिला? हां त्या सावकाराने ना. अरे एवढं असून बी तुम्ही एकमेकांशी इतकं भांडता ह्या थराला जाऊन. याला काय अर्थ आहे का? अरे जरा तरी माणसासारखं वागा, शहाण्यासारखं वागा, गावच्या विकासाचा विचार करा, राजकारण द्या सोडून. तुम्हाला दोघांनाही सांगतो बरं. अरे जेव्हा तुमचा जन्म बी झालेला नव्हता ना त्याच्या आधीपासून राजकारण करतो मी, कळलं का? हे काळ्याचे पांढरे उगीच नाही होईल. अरे आकली नाही तुम्हाला. ए श्याम्या, तो बाप मला खांद्यावर घेऊन नाचायचा कायम. आणि सावकार तुला माहिती आहे का, तो बाप आणि मी काय विरोधात राहायचो आम्ही दोघं. हा मी निवडून आला की तो बाप यायचा आणि माझं अभिनंदन करायचं. त्याच्या चांगल्या गोष्टीत मी जाऊन त्याचं अभिनंदन करायचो. अरे ह्याच्यातून शिका ना काहीतरी. नाही रे, अरे तुमच्यापेक्षा लहान लहान पोरं बरे आत्ता गेले पाहिले ना. अरे कसं एकोप्याने राहते. भांडत आहेत पण तात्पुरतं असतात, पण कायम एकत्र राहतात का नाही. हे लहान पोराकडून शिकायची वेळ यावं तुम्हाला. लाजा वाटायला पाहिजे एवढे मोठे झाले. अरे साध्या गोष्टी डोक्यात घ्या ना जरा, कळत कसं नाही तुम्हाला? ना चुकला आमचं. ना या पुढं आमच्या दोघातून कोणी बी निवडून आलं तरी आम्ही गावाचा विकास करू. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आमच्याकडून चुकलं, परत असं होणार नाही. ठीक आहे. अरे कुठं निघाले वर तोंड घेऊन पाया पडायला? चला सुट्या. पाया ब्यानंतर आधी स्वतः सुधरा, मग पाया पडा. निघाले वर थोबाड घेऊन पाया पडायला. आणि तुम्ही रे गायबाने आणू आता तरी डोक्यात उजेड पडला का नाही तुमच्या काही? स्वतःच्या डोक्यानं वागा जरा. इथं पैसे माग, तिथं पैसे माग, याला खड्ड्यात घाल, त्याला खड्ड्यात घाल. बास करा ना ही नाटकं आता. थोडं तरी सुधरा रे, सुधरा. चुकलं आमचं. लोकशाहीचा विजय असो असं नुसतं म्हणून जमत नाही, हे आता कळायला लागले आम्हाला. त्याचं पालन बी केलं पाहिजे ना आपण. थोड्याशा पैशापायी या राजकारणामध्ये आपापल्यातच भांडणं लावायला निघालो ते मेंबरचं ऐकून. पण आता नाही व्हायचं असं. नाही
आता या पुढे आहे ना संजन गणपे आहे ना गावच्या विकासाचं काम करणार ना. आमची चूक आम्हाला कळाली. अय शाबास, लागा कामाला. चला